हॅलो गाईज, नमस्कार सर्वांना। आजची सकाळची सुरुवात माझी 6 वाजल्यापासून होते। उठलो आणि सर्वात पहिला स्वतःसाठी चाय बनवून घेतला। सर्वात पहिला आपला जॅकेट आणि टोपी घालून घेतली, कारण सकाळ सकाळ एवढी कुत्र्यासारखी थंडी। नंतर मग गेलो फ्रेश होण्यासाठी। फ्रेश होऊन झाल्यानंतर हॉलमध्ये आलो तयारी करण्यासाठी लागलो। आज माझ्या चॅलेंजचा दिवस आहे 97, ज्यामध्ये मी 100 दिवसामध्ये 1 लाख रुपये कमवायचा चॅलेंज घेतला आहे। तयारी करून आता सर्वात पहिला चाय पिऊन घेतला। परत मग आलो हॉलमध्ये आणि आपला जॅकेट होता तो घातला आणि सॉक्स वगैरे घालून घेतले पटापट। आणि आपल्याला लागणारी पॉवर बँक आणि चार्जर पण घेतला सोबत। बाहेर गेलो आणि सर्वात पहिला आपली रिक्षा घाण झाली होती, ती सर्वात पहिला साफ करून घेतली। रिक्षा वगैरे साफ करून झाल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि आपली रिक्षा स्टेशनला आलो। आता पटापट आपल्या ट्रिप मारून घेतली। सकाळचे 7 ते 9 वाजेपर्यंत कंटिन्यू रिक्षा चालवली। मग सीएनजी संपली म्हणून आलो सीएनजी भरण्यासाठी। सीएनजी भरून झालं तर परत स्टेशनला आलो आणि आपली रिक्षा लाईनीमध्ये लावली। नंतर मग या भावांसोबत आलो चाय पिण्यासाठी। परत आपल्या रिक्षा जवळ गेलो, तेवढ्यात हे आपल्याला 2 भाऊ भेटले, जे आपले फॉलोअर्स होते। जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर मला फॉलो करा लवकरात लवकर। भावांना असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या काय। आणि मग संध्याकाळपर्यंत आपला टार्गेट होता 1000 रुपये कमवायचा, तो कंप्लीट करून झाला तर मग मम्मीला गेलो मदत करण्यासाठी आपल्या दुकानात। आपल्या नायगावची दुकानं होती ती सर्व बीएमसीने तोडून टाकली। नगरपालिकेला काय होतं, वर्षातून एकदा तोडतातच तोडत। आम्ही रोजची पावती पण भरतात ते जागेची। तोडलं तर कायच बोलणार।